नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणात अकोल्यातील चौघांचा समावेश। अमरावती पोलिसांनी केली शिताफीने अटक। दिवाळीपूर्वीच रेल्वे एजंटची दिवाळी, रेल्वे गाड्या हाऊसफुल। खासदार धोत्रे देतील काय लक्ष? बहिणींकडून लाच घेणे पडले महागात, भ्रष्ट तलाठ्याच्या विरोधात लाच विभागाची कारवाई। लाच मागणाऱ्या शासकीय नोकरांची थेट करा तक्रार, अँटी करप्शन विभाग झाला सक्रिय। शहर स्वच्छतेचे आयुक्तांचे आदेश, महापालिकेत मात्र कचऱ्याचा ढीग। आता सविस्तर बातम्या। व्हॉट्सअप मोबाईलवर मेसेज करत शेअर मार्केट व क्रिप्टोकरन्सीमध्ये 1.5 कोटींची गुंतवणूक करत फसवणूक करणाऱ्या अकोल्यातील 4 भामट्यांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणात अमरावतीच्या एका युवतीचा समावेश आहे। व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावरून वेळोवेळी मेसेज करून शेअर मार्केट तसेच क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करून जास्त प्रमाणात नफा देण्याचे आमिष देत 1.5 कोटींची फसवणूक करणाऱ्या अकोल्यातील चौघांना अमरावती पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्या मदतीला अमरावती येथील युवतीचा समावेश असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। अमरावतीच्या दक्षता संजय डोंगरे या तरुणीला अटक केल्यानंतर अकोल्यातील म्हाडा कॉलनीतील शुभम नागेशराव गुलाये, यशोदानगर कौलखेडचा गौरव शांतीलाल अग्रवाल, रिंग रोडवरील रहिवासी नमन गजानन डहाके, कौलखेडचा रवी राम सुभाष मौर्य यांना अटक केली। या आंतरराज्य टोळीने विनक्या एक्सचेंज नावाच्या ॲपच्या माध्यमातून ही फसवणूक केल्याची बाब अमरावती पोलिसांनी उघड केली आहे। एक गुन्हा दाखल झाला होता ज्यामध्ये एका फिर्यादीचे 1,54,00,000 रुपयाचं शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली डिफ्रॉड करण्यात आलं होतं। शेअर ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सी देऊ असं त्यांना आमिष दाखवलं होतं आणि वेळोवेळी त्यांच्याकडून पैसे जे आहेत ट्रान्सफर करून घेण्यात आले। ह्या मॅटरमध्ये एकदा 24 लाख 42 लाख असे घेतले होते आणि नंतर त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे आणि तो फायदा झालेला पैसा जर परत पाहिजे असेल तर आणखी 75 लाख टॅक्स भरावा लागेल असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्या विक्टिमनी 75 लाख रुपयाचं लोन घेऊन हे टॅक्स भरलं होतं। त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात फ्रॉड झाला होता, 1,54,00,000 रुपयापर्यंत। तर ह्या गुन्ह्याच्या तपासामध्ये ज्यावेळेस आरोपी निष्पन्न झाले होते तर स्थानिक काही आरोपी याच्यात निष्पन्न झालेले आहेत, ज्यांचा बँक अकाउंटचा ह्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींनी वापर केलेला आहे। या आता जे आरोपी अटक झालेले आहेत 6 आरोपी एकूण अटक झाले, त्याच्यात एक महिला आरोपीसुद्धा आहे। यांच्याकडे यांच्या अकाउंट्समध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले होते आणि मुख्य आरोपी जे काही विदेशात आहे आणि काही वेगवेगळ्या ठिकाणी आहे भारतामध्ये। सर्व नागरिकांनी अलर्ट राहायला पाहिजे की आपल्या कुठल्याही प्रकारचे असे ऑनलाईन ट्रेडिंग किंवा ऑनलाईन जे अनोळखी लोक आहेत, अनोळखी कंपनी आहेत, जे क्रिप्टोकरन्सी देण्याची तुम्हाला आमिष दाखवतात किंवा जे पैसे वाढवून मिळतील असे आमिष दाखवतात, यांच्यासोबत ट्रेडिंग करणे धोकेदायक आहे। त्यामुळे सर्वांना ह्याद्वारे आवाहन करण्यात येत आहे सर्व नागरिकांना की सायबर फ्रॉड्सपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे। दिवाळी बुकिंग करत रेल्वेच्या एजंट व दलालांनी दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी केली आहे। दिवाळीचे संपूर्ण रेल्वे आरक्षण फुल कसे याचा तपास रेल्वेने करण्याची गरज आहे। या सर्व प्रकाराकडे खासदार अनुप धोत्रे लक्ष देतील का अशी विचारणा आता होत आहे। अकोला आणि परिसरातील दलालांनी मोठ्या प्रमाणात एकाच दिवशी दिवाळीचे संपूर्ण आरक्षण बुक केल्याने सामान्य प्रवासी मात्र आरक्षणापासून वंचित राहिले आहेत। यात मोठी साखळी कार्यरत असून रेल्वेने तांत्रिक माहितीच्या आधारे रेल्वे आरक्षणाचा गोरखधंदा उजेडात आणण्याची गरज आहे। ज्या लॉगिन आयडी वरून हे आरक्षण झाले त्याच्यावर कारवाई करत रेल्वे नियमानुसार अटक करण्याची गरज आहे। रेल्वेच्या नियमाप्रमाणे दिवाळी आरक्षण 120 दिवस आधी
आज सुरू झाले आणि अवघ्या काही मिनिटातच आरक्षण फुलही झाले। अनेकांना तिकीट खिडकीवरून वेटिंग तिकीट घेऊन परतावे लागले। एजंट आणि रेल्वेचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या साटेलोट्यातून हा प्रकार घडत आहे का याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे। या सर्व प्रकरणात खासदार अनुप धोत्रे लक्ष देतील काय आणि आरक्षणाचा हा गोरखधंदा थांबवतील काय अशी विचारणा आता होत आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत महिलांकडून पैसे घेणाऱ्या उमरीतील राजेश शेळके यांच्या विरोधात आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कठोर पावले उचलली आहेत। शेळकेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याचे जुने प्रकरण समोर आले आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत खिशात पैसे कोंबून महिलांना लुटणाऱ्या राजेश शेळके याच्यामुळे सरकारची बदनामी झाली। इतकेच नाही तर संपूर्ण राज्यात ही क्लिप व्हायरल झाली असून यामुळे प्रामाणिक तलाठ्यांकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जात आहे। राजेश शेळके याच्या निलंबनानंतर या प्रकरणात आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेळकेंवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। मोठी उमरी भागातल्या तलाठी राजेश शेळके यांनी पटवारीचा दाखला देण्यासाठी महिलांकडून 30 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत शुल्क आकारत होता। त्यानंतर तलाठी शेळके याच्यावर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली। याआधीही तलाठी शेळके यांच्यावर एसीबीने कारवाई केली होती। आता पुन्हा अकोला एसीबीने शेळके यांच्या विरोधात सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जिल्ह्यात राज्य सरकारची योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी महसूल यंत्रणेला कामाला लावले आहे। महाराष्ट्र शासनाने पूर्ण राज्यभरामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यास मान्यता दिली आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांस प्रतिमाह 1500 रुपये इतका लाभ दिला जाणार आहे। या योजनेमध्ये यापूर्वी ज्या काही अटी घालण्यात आल्या होत्या त्या अटी शर्ती आता शिथिल करण्यात आल्या असून यामध्ये अर्ज करण्याची मुदत ही 15 जुलैऐवजी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलांस अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आलेला आहे। या योजनेसाठी पात्रतेच्या वयाचा जो निकष होता तो 21 वर्ष ते 60 वर्ष यापूर्वी होता, परंतु तो आता 21 वर्ष ते 65 वर्ष असा करण्यात आलेला आहे। त्यासोबतच अधिवास प्रमाणपत्राची जी अट होती यामध्ये शिथिलता आणण्यात असून अधिवास प्रमाणपत्राऐवजी जर लाभार्थी महिला यांच्याकडे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड असेल, त्यासोबतच 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र अथवा जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र असेल तरी देखील त्यांना यासाठी पात्र समजण्यात येईल। यासोबतच 2.5 लाख उत्पन्नाची जी अट होती त्यामध्ये केशरी व पिवळा या राशन कार्ड धारकांसाठी ही अट शिथिल करण्यात आली असून त्यांना उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज भासणार नाही। त्यासोबतच कुटुंबातील एक अविवाहित महिला देखील यासाठी लाभार्थी म्हणून पात्र ठरली जाऊ शकते। अशा रीतीने शासनाने महिला भगिनींच्या अधिकाधिक कल्याणासाठी या योजनेमध्ये अटी शर्ती शिथिल करण्यात आल्या असून जी वाढीव मुदत दिलेली आहे त्यामध्ये अधिकाधिक महिलांनी त्याचा लाभ घ्यावा। 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यास या योजनेचा लाभ हा 1 जुलैपासूनच देण्यात येणार असल्याने कोणीही या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गर्दी करू नये। लवकरच अर्ज करण्यासाठी आपल्याला ॲपची देखील सुविधा दिली जाणार असून या ॲपच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील आपण या योजनेसाठी अर्ज करू शकता, आपले कागदपत्र अपलोड करू शकता। त्यामुळे आपल्याला 31 ऑगस्टपर्यंत मुदत असल्याने कोणीही सेतू केंद्रांवरती तलाठी कार्यालय येथे गर्दी करू नये। तसेच कुठलेही सेतू केंद्र किंवा CSC केंद्र असेल किंवा कोणताही शासकीय कर्मचारी या योजनेकरता विहित शुल्काच्या व्यतिरिक्त जादा शुल्काची मागणी करत असेल तर ताबडतोब अशा कर्मचाऱ्याची, अशा केंद्रचालकांची आणि केंद्राची ताबडतोब तक्रार ही आपण तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार करू शकता। निश्चितच यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल। यासाठी मी आपल्या सर्व माता भगिनींना आवाहन करतो की आपण या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ घ्यावा आणि या योजनेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नयेत म्हणून प्रशासन सतर्क आहे। धन्यवाद। कुठल्याही शासकीय कार्यालयात लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याची थेट तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्याची गरज आहे। यासाठी एसीबीने त्यांचे नंबर घोषित केले असून शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। राज्य सरकारने नुकतेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे।
या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी महिलांची मोठी आर्थिक लूट होत असल्याचं सिटी न्यूजने राज्यभराचं चित्र दाखवलं आहे। यानंतर ही आर्थिक लूट थांबवण्यासाठी अनेक बदल या योजनेत करण्यात आले आहेत। तरी मात्र महिलांची कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पैशांची मागणी करत असल्यास अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे। कोणत्याही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी अथवा त्यांच्या वतीने कोणत्याही खासगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला येथील मोबाईल नंबर सचिन सावंत पोलीस निरीक्षक 8855830830 नरेंद्र खैरनार पोलीस निरीक्षक 91301977 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे। सध्या महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना लोकांच्या महिलांसाठी आणलेली आहे। तरी सदर योजनेसाठी लागणारे जे काही शासकीय कागदपत्र असतील त्यासाठी दाखले वगैरे त्यासाठी जर कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी स्वतः किंवा एजंटांमार्फत लाचेची मागणी करत असेल किंवा इतरही शासनाच्या काही योजना असतील त्यामध्ये असे शासकीय अधिकारी कर्मचारी किंवा एजंटांमार्फत लाचेची मागणी करत असल्यास आपण कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभाग येथे संपर्क साधावा। लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अकोला आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे तो आहे 1064 आणि त्याचप्रमाणे आमचा संपर्क क्रमांक आहे 0724 2415 370। नजीकच्या काळात निवडणूक होणाऱ्या 20 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतीच्या अनुसूचित जाती नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला प्रवर्ग आदी आरक्षणासाठी सोडत होईल। दिनांक 4 मार्च 2025 पर्यंत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींचा सोडतीत समावेश असेल। यावेळी तहसीलदार व गटविकास अधिकारी उपस्थित राहतील। संबंधित ग्रामपंचायतींच्या नागरिकांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तेल्हारा तालुक्यातील उमरी व अकोली रूपराव, अकोट तालुक्यातील केळपाणी व केळपाणी बुद्रुक, मूर्तिजापूर तालुक्यातील कवळा शेलू बाजार, किनखेड व लंघापूर, बाळापूर तालुक्यातील हिंगणा, निंबा व शिंगोली, बार्शीटाकळी तालुक्यातील भेंडी सुत्रक व चोहोगाव, पातूर तालुक्यातील सांगोळा, कोठारी बुद्रुक, आष्टूल, भंडारज बुद्रुक व तुलंगा बुद्रुक, अकोला तालुक्यातील आखतवाडा, अनकवाडी तसेच मजलापूर अशा एकूण 20 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणासाठी सोडत होणार आहे। नियोजन भवनात दिनांक 12 जुलै रोजी सकाळी 11 वाजता ही आरक्षण सोडत जाहीर होईल। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सर्वात आधी फक्त दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये अनधिकृत शाळांवर शिक्षण विभाग मेहरबान। मान्यता नसताना शाळेत हजारो विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन कशा, शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होतो खेळ। नारायणाला कागदोपत्री नोटीस, कारवाई का नाही? सिटी न्यूज सुपरफास्ट RRC न्यूजच्या बातमीचा दणका। अनधिकृत नारायणा स्कूल संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांचा मोठा आदेश। नारायणा टेक्नो स्कूल 7 दिवसात बंद करा। सर्वात आधी दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने ब्रेक केली ही न्यूज। प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी। निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेत कृषी दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वर्षा महोत्सव संपन्न झाला। या प्रसंगी कृषी पत्रकारितेमध्ये विद्यार्थ्यांना विविध संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर्नलिझम अँड सोशल वर्क महाविद्यालयाच्या वतीने 1 जुलै रोजी वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। सामाजिक जबाबदारीतून आयोजित केलेला वर्षा महोत्सव कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उद्घाटक माजी आमदार तुकाराम बिडकर यांनी केले। यावेळी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरणाने महोत्सवाची सांगता करण्यात आली।
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे, सचिव अशोक इंगळे, कोषाध्यक्ष रमेश तायडे, संचालिका नंदाताई भारसाकडे, वंदनाताई तायडे, पी.टी. इंगळे, महाविद्यालय अध्यक्ष डॉक्टर गणेश बोरकर उपस्थित होते। यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले यांचा सत्कार करण्यात आला। हा कार्यक्रम आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा राहिलेला आहे। संपूर्ण जो विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थ्यांना देखील त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि कॉलेजची ख्याती देखील त्या पद्धतीनं वाढलेली आहे। आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये जे शेकडो विद्यार्थी उपस्थित राहिले, त्यांचे पालक उपस्थित राहिले आणि ऐतिहासिक प्रतिष्ठानचे सन्माननीय कार्यकारिणी सदस्य, धम्मदानदाते आणि अकोला शहरातील बंधू आणि भगिनी नागरिक हे देखील विराजमान उपस्थित झालेल्या होत्या। त्यामुळे त्यांचं देखील सगळ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। ते उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो। वर्षा महोत्सवात आंतर महाविद्यालयीन गीत गायन, नृत्य स्पर्धा, सत्कार तसेच रोजगाराच्या संधी या विषयावर चर्चासत्र संपन्न झाले। स्पर्धा परीक्षक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उल्हास मोहोड, प्राध्यापक राहुल घोडेस्वार, गायक तुषार खंडेराव यांनी स्पर्धेचा निकाल जाहीर केला। सोनल पारेख, रेश्मा वाहुरवाघ, वैदिशा शेरेकर या विजेता स्पर्धकांना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंद असलेल्या 7 वर्षाची बालगायिका वैदिशा शेरेकर वर्षा महोत्सवाचे खास आकर्षण ठरली। वर्षा महोत्सव 2024चं महाविद्यालयाने आयोजन केलेलं आहे आणि अमरावती विद्यापीठांतर्गत एकमेव महाविद्यालय ज्यांनी वर्षा महोत्सव 2024चं आयोजन केलं। या कार्यक्रमाला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू गडाख साहेब आले होते आणि त्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं। अर्थातच या महाविद्यालयामध्ये 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांचं सत्कार करण्यात आला आणि गुणवत्ताप्राप्त अनेक विद्यार्थी यांनी महाविद्यालयातील समाजकार्य पदवी आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम आणि मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतला आहे। महाविद्यालयाने यावेळेस जे विद्यार्थी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर क्रीडापटू आहेत किंवा क्रीडा स्पर्धेत सहभागी आहेत अशा विद्यार्थ्यांना विशेष रोख स्कॉलरशिप देण्याचं नियोजित केलेलं आहे आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांनाही प्रवेशासाठी विशेष सुविधा आहेत। तेव्हा या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी महाविद्यालयात संपर्क साधावा असे अनेक उपक्रम महाविद्यालयाच्या माध्यमातून वर्षभरात राबवण्यात येणार आहे। महाविद्यालयामध्ये NCC आणि NSS पथक कार्यान्वित आहेत। आजच्या या महोत्सवामध्ये आपण पाहत असाल की अकोला जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले। जे विजेता स्पर्धक आहेत त्यांना माननीय कुलगुरूंच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं। तेव्हा विद्यार्थ्यांना विनंती आहे की जे विद्यार्थी 12वी पास आहेत किंवा कोणत्याही शाखेतील पदवीप्राप्त विद्यार्थी आहेत त्यांनी महाविद्यालयाला भेट द्यावी, महाविद्यालयामध्ये ज्या सुविधा आहेत त्याचं अवलोकन करावं आणि हमखास नोकरीची हमी किंवा या अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर जर तुम्हाला सरकारी नोकरी नाही भेटली तर संस्था तुम्हाला नोकरी देण्याची हमी देते असं महाविद्यालय या विद्यापीठात एकमेव आहे। संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद भारसाकडे, संचालिका वंदनाताई तायडे यांच्या जन्मदिनी 500 रुपयांचे निशुल्क वाटप करण्यात आले। महोत्सव यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन प्राध्यापक कोमल चिमणकर यांनी केले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली। महाविद्यालयामध्ये समाजकार्य पदवी, पत्रकारिता पदवी, पत्रकारिता पदव्युत्तर पदवी व नर्सिंग अभ्यासक्रमासंबंधी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक रिजवान खान यांनी दिली। शहरातील छोट्या दुकानदारांवर कारवाई करणाऱ्या महापालिकेने प्लास्टिक विरोधातील मोहिमेत बड्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे। प्रमुख स्टॉकिस्ट आणि विक्रेत्या यांच्या दुकानातील माल सील करत नष्ट करण्याची गरज आहे। महापालिका आयुक्त लहाने यांनी शहरातील कमी जाडीच्या प्लास्टिक विरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिका अधिकारी सक्रिय झाले आहेत। त्यांनी रामद्वार यामध्ये असलेल्या संगम होजियारी या दुकानात प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे। अशा प्रकारे शहरातील बडे स्टॉकिस्ट यांच्यावर कारवाईची मागणी समोर येत आहे। मोठ्या प्रमाणात होजियारी दुकानात प्लास्टिकचा साठा का ठेवला गेला असा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील बड्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सरकार मान्यता नसलेला साठा ठेवल्याचे चित्र समोर आले आहे।
शहरातील छोट्या व्यावसायिकांवर कारवाई केल्यानंतर आज बड्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा महापालिकेने उगारला आहे। ही कारवाई मनपा अधिकारी विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। प्रशासक यांच्या आदेशानुसार अकोला शहरामध्ये ज्या प्लास्टिक पन्नीवर बंदी आहे अशा प्रतिबंधक प्लास्टिक पन्नीवर आम्ही काल पण 2 दुकानदारांवर रेड केली आहे व त्यात बराच माल पकडला गेलेला आहे। आजसुद्धा आम्ही न्यू क्लास मार्केटमधील संगम प्लास्टिक या दुकानावर जे प्रतिबंधक प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकने जप्त केलेलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी त्या भाजी विक्रेत्याकडे ज्या प्लास्टिक कॅरी बॅग आहेत त्या वापरणं बंद करावे, जेणेकरून आपल्यावर सुद्धा कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही। वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात लूट सुरू असून यात दलालांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे। यात जिल्हा सामान्य रुग्णालयातील काही कर्मचारी देखील सहभागी असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयात दलालांची लूट सुरू झाली आहे। या दलालांवर कायदेशीर कारवाई करत यात सहभागी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। यात खासगी एजन्सीचे काही कर्मचारी सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 12 शिक्षकांकडून प्रत्येकी 1000 रुपये घेत दलालांनी उच्छाद मांडलाय, पण या शिक्षकांना त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त न झाल्याने त्यांनी चौकशी केली असताना तो दलाल फरार झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। प्रशासकीय अधिकारी व अधिष्ठाता यांचा वचक नसल्याने हा सर्व प्रकार होत असल्याची माहिती समोर आली आहे। गरिबांच्या लुटीचा हा फंडा रोज वाढता असून त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। तर काही शिक्षकांकडून वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी 4000 रुपयांची लूट केल्याची माहिती समोर आली आहे। या सर्व लुटीला व दलालांसोबत हात मिळवणी करणारे कर्मचारी कोण अशी विचारणा आता होत आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। सर्वात आधी फक्त दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये अनधिकृत शाळांवर शिक्षण विभाग मेहरबान। मान्यता नसताना शाळेत हजारो विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन कशा? शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत होतो खेळ। नारायणाला कागदोपत्री नोटीस, कारवाई का नाही? सिटी न्यूज सुपरफास्ट RRC न्यूजच्या बातमीचा दणका। अनधिकृत नारायणा स्कूल संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांचा मोठा आदेश। नारायणा टेक्नो स्कूल 7 दिवसात बंद करा। सर्वात आधी दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट आणि RRC न्यूजने ब्रेक केली ही न्यूज। प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी। निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट मध्ये। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दिग्रस बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळेच्या आवारात विषारी अळ्यांचा प्रादुर्भाव आढळून आला आहे। याचा विद्यार्थ्यांना त्रास होत असून त्यामुळे पालकांनी शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे। दिग्रस बुद्रुक येथील उत्कृष्ट शाळा म्हणून जिल्ह्यात ओळख आहे। सोबत चांगल्या गुणांमुळे आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा सुद्धा प्राप्त आहे। तालुक्यातील प्रथम कॉन्व्हेंट सुरू करणारी म्हणून या जिल्हा परिषद शाळेचे नाव घेतले जाते। परंतु मागील 2 वर्षांपासून जीर्ण झालेल्या वर्गखोल्या पडल्या होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रांगणात शाळेतील वृक्षाखाली टेबल खुर्च्या टाकून बसवावे लागत असे। परिणामी या शाळेत अळ्यांचा एवढा खच टेबल व खुर्च्यांवर पडलेला दिसून आल्याने गावातील पालकांनी आक्रमक पवित्रा घेत या शाळेच्या परिसरात फवारणी करून विद्यार्थ्यांना होणारा त्रास वाचवा व तात्काळ विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वर्गखोल्या बांधण्यात याव्या, अन्यथा रास्ता रोको आंदोलन व शाळेला कुलूप लावण्याचा इशारा यावेळी पालकांनी दिला आहे। आणि येथील वर्गखोल्या नसल्यामुळे मुलांना बाहेर उन्हाळी हिवाळा पावसाळी सामना करावा लागते। अशा परिस्थितीत राहून हे विषारी अळ्या या ठिकाणी मुलांना चावल्यास, विजा झाल्यास याची जिम्मेदारी शासन घेईल असे मी या ठिकाणी जाहीर करतो, नाहीतर या शाळेला लॉक लावण्यात येईल। माझा पाल्य या शाळेमध्ये असून या शाळेमध्ये आलो असता या शाळेमध्ये अळ्याचा प्रादुर्भाव आहे। त्याचप्रमाणे वर्गखोल्याचा नसल्यामुळे त्यांना पाल्यांना बाहेर बसावं लागते आणि या ठिकाणी मुलांचे आरोग्य धोक्यात येत आहे। बरेचसा पाठपुरावा करून सुद्धा यामध्ये लोकप्रतिनिधी खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, CO साहेब असतील यांनी पाठपुरावा करावा आणि आमच्या पाल्यांना
आमचे पाल्य सुरक्षित राहावेत, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं, नाहीतर गावातर्फे ही शाळा बंद करण्यात येईल. शहरातील स्वच्छतेबाबत कडक भूमिका घेणारे आयुक्त लहाणे यांची सर्वत्र प्रशंसा होत आहे, पण महापालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांमुळे महापालिकेच्या परिसरात मात्र कचऱ्याची ढीग दिसून येत आहेत. महापालिका हद्दीत स्वच्छता मोहीम राबविणे, सफाई कामगारांना कामावर लावणे हे मोठे जिकरीचे काम आहे. पण तरी देखील महापालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर लहाणे यांनी शहरातील स्वच्छतेस प्राधान्य दिले, पण महापालिका परिसरात अस्वच्छता, कचरा, शासकीय कागदाच्या कचऱ्याचे ढीग लागले आहेत. महापालिका आयुक्त शहरासाठी स्वच्छता मोहीम राबवित असताना महापालिका कर्मचारी मात्र महापालिका कार्यालय परिसरात अस्वच्छ ठिकाणी काम कसे करू शकतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणात अकोल्यातील चौघांचा समावेश. अमरावती पोलिसांनी केली शिताफीने अटक. दिवाळीपूर्वीच रेल्वे एजंटची दिवाळी, रेल्वे गाड्या हाऊसफुल. खासदार धोत्रे देतील काय लक्ष? बहिणींकडून लाच घेणे पडले महागात. भ्रष्ट तलाठ्याच्या विरोधात लाच विभागाची कारवाई. लाच मागणाऱ्या शासकीय नोकरांची थेट करा तक्रार. अँटी करप्शन विभाग झाला सक्रिय. शहर स्वच्छतेचे आयुक्तांचे आदेश, महापालिकेत मात्र कचऱ्याचा ढीग. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRC चे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.